नमस्कार मित्रांनो, मार्गक्रमण अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 36 जिल्हे सिरीज आपण आजपासून सुरुवात करीत आहोत. तर पहिला जिल्हा हा आपण सगळ्यांचा आवडता सपनोकी नगरी असा मुंबई हा जिल्हा आपण घेणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला हे कंटेंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार होतो, परंतु वेळेच्या अभावी याला आपण 125 प्रश्नांचा आधार दिलाय. तर तो कसा असणार आहे, 125 प्रश्न कशा प्रकारे असणार आहे, तर यात ऐतिहासिक, त्याच्यानंतर मुंबईचा प्रशासनाबाबतीत, भौगोलिक, आर्थिक आणि चालू घडामोडी या सगळं ह्या मुंबई जिल्ह्याच्या बाबतीत तुम्हाला यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर मार्गक्रमण अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि वेळ न वाया घालवता आपण मुंबई या जिल्ह्याला सुरुवात करूया. तर ह्या मुंबई जिल्ह्याचा मॅप दिला आहे. तर सर्वात उत्तरेकडील जिल्हा हे विभाग कोणता, तर बोरिवली हा सर्वात उत्तरेकडील, आणि दक्षिणेकडील कुठला, तर कोलाबा. हे टोटल 125 प्रश्न असणार आहे. मला खरंच वेळेअभावी मी तुम्हाला कंटेंट देऊ शकलो नाही, मी त्या बाबतीत तुमचं दिलगिरी व्यक्त करतो. आणि प्रश्न क्रमांक 1 वरती शिफ्ट होऊया आपण. मुंबई शहर व दोन्ही जिल्हे एक मिनिट थोडं वेट करा. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्ही जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आढळत आहेत, तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे कोकण विभागामध्ये आढळून येतात. मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती, तर मुंबई उपनगर, तर आपण ह्याची एक ट्रिक आहे, म्हणजे अदर महाराष्ट्राचे जिल्हे याच्या बाबतीत सुद्धा सजला गड, मुंबईचा नवा हिंगोपा, तर स वरून कोणता, सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई, नंदुरबार आणि वाशिम, आणि शेवटी हिंगोली, गोंदिया, पालघर. हे तर मुंबई या उपनगर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती, तर 1 ऑक्टोबर 1990 मध्ये मुंबई या जिल्ह्याची निर्मिती झाली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कुठला आहे, तर मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे, मुंबई शहर हे. त्याच्यानंतर मुंबई बेटे प्रामुख्याने किती डोंगर किंवा बेटावरती आहे, तर प्रामुख्याने मुंबई हे 7 बेटांवर असणारं शहर आहे. गेराल्ड ऑंगियर या मुंबईच्या गव्हर्नरने हे 7 बेट अक्षरशः असं भरती टाकून यांना एकत्र केलेले आहे. तर मुंबईचा जनक सुद्धा गेराल्ड ऑंगियरला म्हणतात. पुढे प्रश्नांमध्ये सुद्धा मी याची माहिती ऍड केली आहे, तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की 7 बेट होती, माहीम, वरळ, परळ, त्याच्यानंतर कुलाबा, मोठा कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, असे एकूण 7 बेट आहेत. त्याच्यानंतर मुंबईचा समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे, तर मुंबईचा समुद्रकिनारा दंतूर किंवा दातेरी यालाच काय म्हणतात, रिया प्रकाराचा. हे दंतूर किनारपट्टी असल्यामुळे मुंबईला नैसर्गिक बंदर सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक बंदर आढळून येते, आणि नैसर्गिक बंदराचं शहर सुद्धा मुंबईला म्हटले जाते. त्याच्यानंतर नद्या, तलाव या विभागामध्ये मुंबईतील सर्वात लांब नदी कुठली, तर मिठी नदी ही मुंबईतील सर्वात लांब नदी. तर मिठी नदीचा उगम कुठून होतो, प्रश्न क्रमांक 7, मिठी नदीचा उगम कुठून होतो. पर्याय क्रमांक 1 तुळशी तलाव, 2 विहार तलाव, 4 पवई तलाव, 3 पवई तलाव, 4 कान्हेरे. तर याचा योग्य उत्तर कुठलं आहे, तर विहार तलावातून मिठी नदीचा उगम होतो. मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आढळतो, तर मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा तलाव हा पर्याय क्रमांक 1 मुंबई उपनगर, 2 ठाणे, 3 पालघर, 4 नाशिक. ठाणे या जिल्ह्यात मुंबईतील तानसा तलाव आढळून येतो. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते तलाव आहे,
संजय गांधी या जे राष्ट्रीय उद्यान आहे याच्यामध्ये इथे कुठला तलाव आहे तर विहार व तुळशी हे तलाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे. मुंबईतील कोणता तलाव मानवनिर्मित असून त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही तर पर्याय क्रमांक 1 विहार, 2 तुळशी, 3 पवई, 4 भातसार. तर पवई तलाव हे मानवनिर्मित आहे, परंतु ह्याचं पाणी जे हे मानवनिर्मित मानवनिर्मित आहे, परंतु पाणी खारट असल्यामुळे याचं पाणी पिण्यायोग्य नाही. तर याचा वापर फक्त वीज निर्मितीसाठी केला जातो पवई तलावातील पाण्याचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघूया. दहिसर नदीचा उगम कुठे होतो? पर्याय क्रमांक 1 तुळशी तलाव, 2 विहार, 3 माझगाव, 4 गोरेगाव. तर तुळशी तलाव इथे दहिसर नदीचा उगम होतो. पोयसर नदी कोणत्या खाडीला जाऊन मिळते? प्रश्न क्रमांक 12. तर ह्याचा उत्तर काय आहे तर मनोरी या खाडीला पोयसर नदी मिळते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघूया. ओशिवरा नदी कोणत्या खाडीला मिळते? पर्याय क्रमांक 1 मालाड खाडी, 3 माहीम खाडी, 3 ठाणे खाडी, 4 पनवेल खाडी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर मालाड खाडीला ओशिवरा नदी मिळते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14. मुंबई हे मूळ किती बेटांचे शहर आहे? तर मुंबई हे मूळ 7 बेटांचे शहर आहे. तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलंय की गेराल्ड ऑंगियर या मुंबईच्या गव्हर्नरने मुंबईला भरती टाकून हे 7चे बेट एक सोबत करून ह्याला मुंबई या शहराची निर्मिती केली. तर मुंबईतील सर्वात दक्षिणेकडील बेट कुठलं? तर मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं, आधी जो मॅप दाखवला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईच्या सर्वात दक्षिणेकडील. तर 1 काय वरळी, 2 माझगाव, 3 कुलाबा, 4 परळ. तर योग्य उत्तर कुठलं आहे तर कुलाबा हा मुंबईतील सर्वात दक्षिणेकडील बेट आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया की साष्टी बेट कोणत्या जिल्ह्यात आढळतं? तर साष्टी बेट पर्याय क्रमांक 1 मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर व ठाणे, पर्याय क्रमांक 3 पालघर, 4 रायगड. त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर मुंबई उपनगर व ठाणे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. मुंबई शहर व उपनगर यांना कोणती खाडी वेगळी करते? तर मुंबई शहर व उपनगर यांना कोणती खाडी वेगळी करते असं म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 माहीमची खाडी, 2 मनोरीची खाडी, 3 ठाणे खाडी, 4 धरमतरची खाडी. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर माहीमची खाडी मुंबई शहर व उपनगर यांना वेगळं करते. अक्सा बीच हे मुंबईच्या कोणत्या भागात आढळतं? तर प्रश्न क्रमांक 18 अक्सा बीच बाबतीत विचारले. पर्याय क्रमांक 1 जुहू, 2 मालाड, 3 बोरीवली, 4 दादर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर मालाड हे अक्सा बीच हे मालाड या भागात आहे. एलिफंटा घारापुरी लेणी कोणत्या खाडीला आढळते? पर्याय क्रमांक 1 माहीम, 2 ठाणे खाडी, 3 वसई खाडी, 4 धरमथर खाडी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे मुंबई बंदर व ठाणे खाडी. घारापुरी ही जी लेणी आहे हे कुठल्या जिल्ह्यात आढळते तर रायगड जिल्ह्यात घारापुरी जी लेणी आहे रायगड जिल्ह्यात. असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. मुंबईतील सर्वोच्च शिखर जो आहे याची उंची किती आहे म्हणजे कोणता शिखर सर्वोच्च आहे? पर्याय क्रमांक 1 मालाबार, 2 कानेरी शिखर, 3 ॲटॉप हिल, 4 पाली हिल. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर कानेरी शिखर हे सर्वात उंच आहे. तर कानेरी शिखरची उंची विचारली तर 468 मीटर हे कानेरी शिखराची उंची आहे. त्याच्यानंतर मलबार हिल ही टेकडी मुंबईच्या कोणत्या भागात आहे? तर प्रश्न क्रमांक 22 मध्ये विचारले. पर्याय क्रमांक 1 दक्षिण मुंबई, 2 उत्तर मुंबई, 3 पूर्व उपनगर, 4 पश्चिम उपनगर. त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर दक्षिण मुंबईला मलबार हिल ही टेकडी आढळून येते. प्रश्न क्रमांक 23 बघूया. मुंबईतील गिल्बर्ट हिल हे कुठे आहे? तर मुंबईतील गिल्बर्ट हिल पर्याय क्रमांक 1 अंधेरी, 2 कुर्ला, 3 वांद्रे, 4 बोरिवली. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे गिल्बर्ट हिल कुठे आढळून येते तर अंधेरी या भागात आढळते. तुळशी तलावाच्या पश्चिमेस कोणती टेकडी आहे? तर तुळशी तलावाच्या पश्चिमेस कुठली टेकडी आहे तर पर्याय क्रमांक 1 मलबार, 2 कान्हेरी, 3 तुर्बे, 4 ट्रॉम्बे. तर कान्हेरी याचं योग्य उत्तर आहे. तर जे ट्रॉम्बे आहे ट्रॉम्बेला कुठला प्रकल्प आहे अणुबाबा अनुसंशोधन केंद्र BARC जे आहे ह्याचं ट्रॉम्बे इथे आढळून येते. त्याच्यानंतर मृदा आणि हवामानाबाबतीत प्रश्न क्रमांक 25 बघूया. मुंबईचं हवामान हे कोणत्या प्रकारचं आहे? तर मुंबईचं हवामान कुठलं? पर्याय क्रमांक 1 कोरडे, पर्याय क्रमांक 2 समोव दमट, पर्याय क्रमांक 3 विषम, 4 अतिथंड. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर समोव दमट हे मुंबईचं तापमान आहे. आपण सुद्धा मुंबईमध्ये जर भरती देण्यासाठी गेलो असेल तर आपलं पूर्ण अंग कसं असं चिकट होऊन जातं. तर ते वातावरण कसं आहे समोव दमट आढळून येतं. म्हणजे ते खूप जास्त टेम्परेचर पण राहत नाही आणि खूप जास्त कमी पण टेम्परेचर राहत नाही. आपल्याला सतत उकाडा जाणवतो.
प्रश्न क्रमांक 26 बघूया की मुंबईत सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो. तर मुंबईमध्ये सर्वात जास्त पाऊस जुलै महिन्यात पडतो. हा समजा आपल्या भारताचा नकाशा आहे. भारताचा नकाशा जर आपण काढला तर भारताच्या नकाशामध्ये केरळच्या किनारपट्टीवर 4 जून पर्यंतचा पाऊस येऊन जातो. तर हे शिफ्ट होता होता इथं पण म्हणजे 15 जून पर्यंत मुंबईला पाऊस पडतो. परंतु जुलै महिन्यात मुंबईला सर्वात जास्त पाऊस पडतो. त्याच्यानंतर मुंबईची मृदा प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनली. तर आपला जो आपण महाराष्ट्र जो आहे हा ऍक्च्युअल मध्ये कुठल्या पठारावर आहे, दख्खनच्या पठारावर आहे. आणि दख्खनच्या पठारावर कुठली मृदा सगळ्यात जास्त आढळते तर बेसॉल्ट खडक, बेसॉल्ट प्रकारची. आणि जर पेसिफिक विचारलं की मुंबईला कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर मुंबईला लाल लाल प्रकारची जी माती आहे ही मृदा जी आहे मुंबईला आढळते. लालसर मृदा किंवा तांबडी मृदा मुंबईला म्हणता येईल. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीवर म्हटलं तर जांभी मृदा, जे क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे किंवा ह्युमसचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोकण किनारपट्टीवरती जांभा मृदा आढळतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघूया. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते. तर ह्याचा प्रश्न तुम्हाला ह्याचं उत्तर कुठलं आहे तर समुद्र किनाऱ्यावर विचारली तर ह्याचं उत्तर रेताळ व क्षारयुक्त मृदा आहे. प्रश्न क्रमांक 29 बघूया. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यात परिक्रमांक 1 1 2 2 3 3 आणि 4 5. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर 3. तर आपण लक्षात कसं ठेवू शकता, ह्याचं उत्तर ए बी सी. तर ए वरून काय अंधेरी, बी वरून बोरीवली, सी वरून कुर्ला. खरं तर असं तालुक्याच्या बाबतीत असं डिवायडेशन वगैरे कुठं नाही, तर प्रशासन करताना काही गोष्टी सोप्या जाव्या म्हणून अंधेरी, बोरिवली, कुर्ला हे 3 तालुक्याचं डिवायडेशन केलंय. मुंबई शहर जिल्हे किती तालुके आहे. प्रश्न उत्तर याचं सुद्धा 3च आहे. मुंबईतील तुर्भे टेकडी कोणत्या भागात आढळते. तर मुंबईतील पर्याय क्रमांक 1 ट्रॉम्बे, 2 चेंबूर, 3 कुर्ला, 4 घाटकोपर. त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर ट्रॉम्बे या भागात मुंबईतील तुर्भे टेकडी आढळते. प्रश्न क्रमांक 32 बृहन्मुंबई BMCचं क्षेत्रफळ किती आहे. पर्याय क्रमांक 1 437 चौरस किमी, पर्याय क्रमांक 2 603 चौरस किमी, 3 157 चौरस किमी, 4 800 चौरस किमी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर 437 किमी हे BMCचं क्षेत्रफळ आहे. मुंबईतील जी धारावी हा विभाग आहे हे महापालिका कोणत्या वॉर्डमध्ये येते. तर आपण लक्षात ठेवू शकता की मुंबईचा जो वार्ड आहे धारावी या क्षेत्रात तर जी नॉर्थ या विभागात हा वार्ड येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 बघूया. मुंबईचा जो मरीन ड्राईव्ह आहे याचा आकार कोणत्या प्रकाराचा आहे. पर्याय क्रमांक 1 एस आकाराचा, 2 सी आकाराचा, 3 एल आकाराचा, 4 गोल आकाराचा. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर सी आकाराचा मरीन ड्राईव्ह आढळून येतो. प्रश्न क्रमांक 35 बघूया. वरळी सीलिंग जे आहे, वरळी सीलिंग ह्यालाच दुसरं काय नाव आहे. वरळी सीलिंगला स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव दिलं, संभाजी महाराजांचं नाव दिलंय वरळी सीलिंगला. पर्याय क्रमांक 1 वरळी आणि नरिमन पॉइंट कोणत्या 2 भागांना जोडते. वरळी वांद्रे, वरळी दादर, वांद्रे आणि जुहू. तर प्रश्न क्रमांक 35 याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर वरळी वांद्रे हे या 2 भागांना वरळी सीलिंग जोडते. मुंबईतील भाऊचा धक्का हे बंदर कोणत्या उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1 मालवाहतूक, 2 प्रवासी मासेमारी, पर्याय क्रमांक 3 तेल शुद्धीकरण, 4 संरक्षण. त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे प्रवासी मासेमारी. भाऊचा धक्का कशासाठी प्रवासी व मासेमारी ह्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 37 बघूया. मुंबई बंदर हे कोणत्या प्रकारचे बंदर आहे. तर मुंबई बंदर हे आधी सुद्धा मी प्रश्न तुम्ही लेक्चर सुरुवात करताना सांगितले की मुंबई हे एक नैसर्गिक प्रकारचा बंदर आहे. आणि जे JNPT आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे आहे हे कृत्रिमरित्या तयार केलेले बंदर आहे. तर मुंबईला नैसर्गिक बंदर म्हणतात. त्याच्यानंतर भाभा अनुसंधान केंद्र BARC कोणत्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे 38 प्रश्न क्रमांकाचं तर ट्रॉम्बे टेकडीच्या पायथ्याशी आहे. प्रश्न क्रमांक 39 बघूया. मुंबईतील सर्वात जुना भाग कोणता मानला जातो. तर पर्याय क्रमांक 1 दादर, 2 फोर्ट, 3 बोरीवली, 4 चेंबूर. तर योग्य उत्तर कुठलं आहे तर फोर्ट हा सर्वात जुना भाग मानला जातो. अटल सेतू MTHL जो आहे मुंबईला कशाशी जोडतो. तर मुंबईला नावाशेवा MTHL ची जर लांबी विचारली तर 21.7 ही MTHL ची लांबी आहे.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41, मुंबईतील जी गिरगाव चौपाटी कोणत्या समुद्राला लागून आहे? हे तर तुम्हाला लहान पोराला जरी विचारलं, महाराष्ट्राला कुठला एकच समुद्र आहे, अरबी समुद्र, तर ह्याचं योग्य उत्तर अरबी समुद्रच असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी जी आहे कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे? तर धारावी नदी कुठल्या नदीच्या ठिकाणी? पर्याय क्रमांक 1 दहिसर, 2 मिठी, 3 ओशिवरा, 4 पोयसर. ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर मिठी नदीच्या किनारी आहे. मुंबईतील उपनगरातील विहार तलाव कोणत्या नदीला पाणी पुरवतो? याचं योग्य उत्तर सुद्धा मिठी नदीच आहे. त्याच्यानंतर मुंबई शहराचे दक्षिण टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? आधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की उत्तर टोक कुठे? तर बोरीवली, आणि दक्षिण टोक कुठलं आहे? तर कुलाबा. असं लक्षात ठेवू शकता. कुलाबा मार्केट, कुलाबा पॉइंट. प्रश्न क्रमांक 45, मुंबईतील जी आरे कॉलनी आहे कोणत्या उद्यानाचा भाग आहे? तर आरे कॉलनी. पर्याय क्रमांक 1 कान्हेरी, 2 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, 3 हँगिंग गार्डन, 4 नेहरू पार्क. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. आरे जी कॉलनी आहे तर ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 46 बघूया. मुंबईतील सर्वात मोठे खाडी क्षेत्र कुठे आहे? तर मुंबईतील सर्वात मोठे खाडी क्षेत्र कुठे आहे असं म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 1 ठाणे खाडी, 2 मनोरी खाडी, 3 मालाड खाडी, 4 माहीम खाडी. याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर ठाणे खाडी. 47 क्रमांकाचा प्रश्न बघूया. मुंबई बेटाचे भौगोलिक स्थान काय आहे? म्हणजे मुंबई बेटाचे स्थान म्हणजे मुंबई जे बेट आहे हे समजा आपलं, एक मिनिट, हा समजा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि इथं जर मुंबई आहे आपलं, हे जे मुंबई बेट आहे तर हे काय आहे? मुंबई बेट. तिन्ही ठिकाणून पाणी आहे मुंबई बेटाला. एका ठिकाणाहून जमीन आहे व तिन्ही ठिकाणून पाणी आहे. तर अशा भागाला काय म्हणतात? आपल्या भारताला सुद्धा, भारत जो आहे भारताला पश्चिमेकडून, पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून, पश्चिमेकडून अरबी समुद्र आहे, दक्षिणेकडून तुम्हाला हिंदी महासागर आणि पूर्वेकडून बंगालचा उपसागर. तर मुंबई बंदर सुद्धा तिन्हीकडून पाणी आहे. तर ह्यामुळे याला काय म्हणतात? द्वीपकल्प हे ह्याला म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 48, मुंबईच्या पूर्वेला कोणती पर्वतरांग आहे? तर मुंबईच्या पूर्वेला कुठली पर्वतरांग आहे? तर सह्याद्री. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49 बघूया. मुंबईतील जे कोस्टल रोड आहे प्रामुख्याने कोणत्या दिशेला बांधला जात आहे? तर मुंबईतील कोस्टल रोड जे आहे, हे बघा असे प्रश्न जे आहे म्हणजे तुम्ही एक लॉजिक सुद्धा, जे प्रश्नांचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या कंटेंटचा जर बाहेर जात असेल तर अशा वेळी काय करायचं? ज्या उत्तराची लेंथ जास्त आहे किंवा जे स्वतःला जो पर्याय जास्त एक्सप्लेन करतोय तर ते उत्तर असण्याचे चान्सेस जास्त आढळतं. तर मुंबईतील कोस्टल रोड प्रामुख्याने कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिम समुद्र किनारे. त्याच्यानंतर मुंबईची घनता, हे तर तुम्ही सर्वात जास्त याचं उत्तर आहे, हे काय लहान पोराला सुद्धा येणार आहे. आपण आता ऐतिहासिक प्रश्नांना सुरुवात करूया. म्हणजे यातील जे ऐतिहासिक प्रश्न आहे हे ऐतिहासिक प्रश्नाचा पाठ. प्रश्न क्रमांक 1 बघूया ऐतिहासिक प्रश्नांमधला, की मुंबई बेट हे पोर्तुगीजांना कोणाला हुंडा म्हणून दिलेली होती? तर याचं उत्तर कुठलं आहे? प्रश्न क्रमांक जे 1 आहे याचं उत्तर दुसरा चार्ल्स, इंग्लंडचा जो राजा होता, यांनी पोर्तुगीजांची कन्या जी होती याच्यासोबत लग्न केलं होतं, म्हणून पोर्तुगीजांनी आंदन म्हणून याला मुंबई बेट दिलं होतं आणि याने भाडेतत्वावरती ईस्ट इंडिया कंपनीला हे बेट दिलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया. मुंबईतील जे गेटवे ऑफ इंडिया होतं, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार कोणाच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं होतं? पर्याय क्रमांक 1 राणी व्हिक्टोरिया, 2 महात्मा गांधी, 4 राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी, 4 लॉर्ड कर्झन. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मुंबईची जी 7 बेटे एकत्र करण्याचं काम कोणत्या गव्हर्नरच्या काळात प्रामुख्याने सुरू झाले? तर मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं. पर्याय क्रमांक 1 गेरॉल्ड ऑंगियर किंवा गेरॉल्ड ऑंजियर, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी, माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन आणि 4 विल्यम बेंटिंक. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर गेरॉल्ड ऑंगियर यांनी मुंबईतील 7 बेटे एकत्र करण्याचे काम सुरू केले. भारतातील पहिली कापडगिरी 1854 मध्ये जी मुंबईमध्ये सुरू झाली, हे कोणी सुरू केली? तर नानाभाई कावसजी दावर यांनी मुंबईतील कंपनी सुरू केली कापडगिरणी. आणि या कापडगिरणीचं नाव काय होतं? तर बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी, हे असं या कंपनीचं नाव होतं. प्रश्न क्रमांक 5 बघूया. मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? तर पर्याय क्रमांक 1 आझाद मैदान, 2 गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय, 3 ऑगस्ट क्रांती मैदान, यालाच गवालिया टँक मैदान सुद्धा म्हणतात, गवालिया टँक.
गवालिया टँक मैदान. आणि पर्याय क्रमांक 4 एल्फिस्टन कॉलेज. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, तर गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. तर खरं तर जी राष्ट्रीय काँग्रेसची 1885 मध्ये जी स्थापना झाली, तर ह्याचं जे पहिलं अधिवेशन होतं डिसेंबरमध्ये, हे खरं तर पुण्याला होणार होतं, पण पुण्यामध्ये तेव्हा कॉलरेची साथ असल्यामुळे हे जे अधिवेशन आहे हे मुंबईमध्ये घेण्याचं ठरवलं. यातील महाराष्ट्रातून 73 लोक याला हजर होती. महाराष्ट्रातून नाही, पूर्ण संपूर्ण भारतातून 73 लोक होती. त्यातील हे कुठं कुठं घेण्यात आलं, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय. गोकुळदास तेजपाल यांनी काँग्रेसला जेव्हा मुंबईमध्ये गव्हर्नमेंटनी यांना सभागृह देण्यास मनाई केली होती, तेव्हा गोकुळदास तेजपाल यांनी स्वतःचा बंगला मुंबईला काँग्रेसला अधिवेशनासाठी दिला होता. प्रश्न क्रमांक 6 बघूया. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 1860, 2 1857, 3 1862, 4 1935. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. कुठल्या कायद्यानुसार म्हटल्यावरती 1861च्या कायद्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. तर हे 1861च्या कायद्यानुसार बंगाल, बॉम्बे आणि मद्रास अशा तीन उच्च न्यायालयाची स्थापना. आणि त्याच्यानंतर 1861च्या कायद्यानुसारच, परंतु 1864 मध्ये अलाहाबाद या उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. तर हे सुद्धा तुम्ही कंटेंट जे स्टॅटिक पार्ट आहे हे लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 7 बघूया. 16 एप्रिल 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते कुठे धावली? पर्याय क्रमांक 1 कल्याण, 2 ठाणे, 3 पुणे, 4 दादर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर ठाणे. तर मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये धावली. यातील जे 3 डबे होते, ह्या 3 डब्यांना नाव काय होतं? साहेब, सिंध आणि सुलतान हे या 3 डब्यांना नाव होती. मुंबईमधील एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक 1 1804, 2 1885, 3 1750, 4 1905. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर 1804 मध्ये मुंबई इथे एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. 1942 मध्ये जे छोडो भारत चळवळीचे जे आंदोलन सुरू झाले, तर हे सुरुवातीला मुंबईतील कुठल्या मैदानातून सुरू करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 शिवाजी पार्क, 2 गवले टँक मैदान, 3 क्रॉस मैदान, 4 ओव्हल मैदान. त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर गवले टँक मैदान. आता हे बघा, इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न, म्हणजे तुम्ही प्रश्नापर्यंत कसं पोहोचू शकता, म्हणजे जेव्हा तुम्ही लॉजिक डेव्हलप करता, तर तुम्हाला जेव्हा तुमचा अभ्यास किंवा कंटेंट कमी पडतो त्यावेळेस जरा हा पर्याय बघा. म्हणजे हे जे बाकीचे पर्याय छोटे छोटे दिले, परंतु जे उत्तर आहे हे स्वतः एक्सप्लेन करते की मी उत्तर आहे असं. तर हे तुम्ही अशा प्रकारे याच्याकडे जाऊ शकता. परंतु पहिले तुमचं नॉलेज चेक करायचं, त्याच्यानंतरच हे तुम्ही चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते? पर्याय क्रमांक 1 आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 रानडे, 3 तेलंग, 4 गोखले. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर न्यायमूर्ती तेलंग हे मुंबईतील पहिले कुलगुरू होते. मुंबई महापालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1 1888, 2 1950, 3 1850, 4 1901. तर मुंबई महापालिकेची स्थापना 1888 मध्ये मुंबई महापालिकेची स्थापना झाली. मुंबईतील जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, तर याचं जुनं नाव काय होतं? तर पर्याय क्रमांक 1 चर्चगेट, 3 विक्टोरिया टर्मिनस, 4 प्रिन्स ऑफ वेल टर्मिनस, 3 प्रिन्स ऑफ वेल टर्मिनस, 4 बॉम्बे सेंट्रल. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर विक्टोरिया टर्मिनस हे CSMTचं जुनं नाव होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी झाली, तर ह्यामध्ये किती हुतात्मे झाले होते? तर ह्यातील आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रातील ज्यांनी महाराष्ट्रात असतात यांच्यासाठी मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठी किती जण हुतात्मे? तर 106 जणांचा हुतात्मे झाले होते. तर मुंबईच्या त्यावेळेस जो मुख्यमंत्री होता मोरारजीभाई देसाई यांनी हा गोळीबार करायला लावला होता आणि या गोळीबारामध्ये 106 जण हुतात्मे प्राप्त झालं होतं. तर मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 टिळक, 2 स्वातंत्र्यवीर सावरकर, 3 फिरोजशाह मेहता, 4 नानाशंकर शेठ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर अनभिषिक्त राजा फिरोजशाह मेहता. आणि आधुनिक मुंबईचा जनक म्हटल्यावरती कोण? आधुनिक मुंबईचा जनक कोण आहे? तर नानाशंकर शेठ. त्याच्यानंतर
मुंबईचा जनक, परंतु कोण? ब्रिटिश अधिकारी म्हटल्यावरती कोण? लॉर्ड एल्फिस्टन. एल्फिस्टन हे मुंबईचं जनक. आणि जगन्नाथ शंकरशेठ जे होते, यांनी लॉर्ड एल्फिस्टन यांच्या जे म्हणजे यांनी जे मुंबईला योगदान दिलं होतं, यामुळे यांनी एल्फिस्टन कॉलेज, जे मुंबईमधलं आत्ताचं महत्वाचं कॉलेज आहे, हे एल्फिस्टन कॉलेज नाना शंकरशेठ यांनी केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघूया. मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न क्रमांक 15 मध्ये पर्याय क्रमांक 1 1873, पर्याय क्रमांक 2 1900, पर्याय क्रमांक 3 1853, पर्याय क्रमांक 4 1947. तर मुंबई एमपीटी, जे एमपीटी आहे, याची स्थापना 1873 मध्ये झाली आहे. तर मुंबईतील हाजी अली दर्गा कोणत्या शतकात बांधण्यात आली आहे? तर हाजी अली दर्गा, याला हाजी मलंगड हे हिंदू मुस्लिम बांधवांच्या म्हणजे आस्थेचं एक ठिकाण म्हणून आहे. तर हे कोणत्या शतकात बांधलं? तर हे 15व्या शतकात बांधण्यात आलं. 15वे शतक 1431 मध्ये बांधण्यात आलं. ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर कोण होते? पर्याय क्रमांक 1 वॉरेन हेस्टिंग, 2 जॉर्ज ऑक्झेन, 3 क्लाइव्ह, 4 लॉर्ड रिपन. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर जॉर्ज ऑक्झेन हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. मुंबईतील जे होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर मुंबईतील जी होम रूल लीग, पर्याय क्रमांक 1 अॅनी बेझंट, 2 लोकमान्य टिळक, 3 सुभाषचंद्र बोस, 4 मोतीलाल नेहरू. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर लोकमान्य टिळक मुंबईतील होम रूल लीगची स्थापना केली. तर प्रश्न क्रमांक 19 जे एलिफंटा लेणी आहे, मुंबईजवळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं की एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यात एलिफंटा लेणी आहे. प्रश्न क्रमांक 20 मुंबईची उल्लेख बॉम्बेऐवजी मुंबई असा अधिकृतपणे कोणत्या वर्षी केला? तर मुंबईचा जे उल्लेख जे आहे बॉम्बेऐवजी मुंबई, हे उल्लेख 2000 या साली करण्यात आले. तर बाळासाहेब ठाकरे यांचं महत्वाचं योगदान आहे यामध्ये बॉम्बेचं मुंबई करण्यामागे. प्रश्न क्रमांक 21 बघूया आपण की फ्लोरा फाउंटन परिसराला काय नाव दिले? पर्याय क्रमांक 1 शिवाजी चौक, 2 हुतात्मा चौक, 3 काळा घोडा, 4 रिगल सिनेमा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर हुतात्मा चौक फ्लोरा फाउंटनला नाव देण्यात आले. मुंबईतील भाभा अनुसंशोधन केंद्र BARC ची स्थापना कुठे करण्यात आली? तर BARC ची स्थापना मी तुम्हाला आधी सुद्धा सांगून झाले की तुर्बे ट्रॉम्बे इथे BARC ची स्थापना करण्यात आली. तर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स कोणत्या वर्षी सुरू झाला? पर्याय क्रमांक 1 1883, पर्याय क्रमांक 2 1925, 4 1800 पर्याय क्रमांक 2 1925, पर्याय क्रमांक 3 1800, 4 1950. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर 1883 मध्ये मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची स्थापना करण्यात आली. मुंबईतील पहिले इलेक्ट्रिक ट्रेन जे आहे हे कोणत्या वर्षी धावले? तर 1925 मध्ये मुंबईतील इलेक्ट्रिक ट्रेन धावली आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. ऐतिहासिक मधला शेवटचा प्रश्न. मुंबईतील जे ताज हॉटेलची स्थापना जमशेदजी टाटाने कोणत्या वर्षी केलं? तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर पर्याय क्रमांक 1 1903, पर्याय क्रमांक 2 1890, पर्याय क्रमांक 3 1920, पर्याय क्रमांक 4 1947. तर ताजमहल या हॉटेलची स्थापना 1903 मध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर आता आपण चालू घडामोडी बाबतीत प्रश्न बघूया मुंबई संबंधित. हेच प्रश्न तुम्हाला दुसऱ्या एक्झामला सुद्धा, की असं नाही की फक्त हे मुंबई पुरतेच असणार आहे, तर दुसऱ्या जिल्ह्याला सुद्धा हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहेत. तर मुंबईतील सागरी सेतूचे अधिकृत नाव अटल बिहारी वाजपेयी समृद्धी शिवडी ते नाव असे अटल सेतू, हे अटल सेतू असे कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे अटल सेतूचं नाव आहे. मुंबई कोस्टल रोड एरियाचा दक्षिण टप्पा पहिल्या भागाचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर 11 मार्च 2024 मध्ये मुंबईतील जे कोस्टल रोड आहे याचं उद्घाटन करण्यात आले. मुंबईचे पोलीस दलाचे सध्याचे आयुक्त कोण आहे? हे सगळे जे पोलीस भरती देणारे बांधव आहे यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर ह्यातील विवेक फणसकर हे मुंबईचे सध्याचे आयुक्त आहे. आणि महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त कोण होतं? महासंचालक रश्मी शुक्ला होते. तर आता नवीन चेंज झाले. त्याच्यानंतर सदानंद दाते हे सुद्धा महत्वाची व्यक्ती आहे, यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला माहिती असूया. त्याच्यानंतर चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय प्रस्तावित करण्यात आलंय? पर्याय क्रमांक 1 नाना शंकरशेठ टर्मिनस, 2 CD देशमुख स्टेशन, 3 अटल बिहारी वाजपेयी स्टेशन, 4 स्वराज्याभिषेक संभाजी स्टेशन. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर CD देशमुख स्टेशन हे चर्चगेट या रेल्वे स्थानाचे
प्रस्तावित जे ठिकाण आहे स्थानक नाव देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर धारावी जे पुनर्विकास प्रकल्प आहे हे कंत्राट कोणाला देण्यात आलंय तर खूप वादाचा मुद्दा धारावी जे रिडेव्हलपमेंट आहे याचे मुद्दा सगळ्यात म्हणजे खूप वादग्रस्त मुद्दा कोणाला देण्यात आलाय याचा कंत्राट तर अदानी समूहाला देण्यात आलाय. मुंबईतील पहिली पूर्ण भूमिगत अंडरग्राऊंड मेट्रो मार्गिका कोणती आहे तर याचा योग्य तर पर्याय क्रमांक 1 मार्ग 1 वर्सोवा अंधेरी घाटकोपर, मार्ग 2 दहिसर डीएनए नगर, मार्ग 3 कुलाबा वांद्रे स्पीज, मार्ग 7 दहिसर अंधेरी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर मेट्रो मार्ग 3 कुलाबा वांद्रे स्पीज. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस संचालक कोण होते? मी आधी सुद्धा सांगितलं की आपले पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला हे होते. आता त्यांची बदली झाली आहे म्हणजे आता त्यांच्या जागी दुसऱ्याने पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. मुंबई कोस्टल रोड जी वांद्रे ते वर्सोवा जे सी लिंक आहे याचं नाव काय करण्यात येणार आहे तर धर्मवीर स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असं करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण 2023-24 मुंबई शहराचा देशात कितवा क्रमांक आहे? पर्याय क्रमांक 1 हे 2023-24 ना आता अपडेट झाला असावं 2024-25 असं करू शकता तुम्ही. तर हे थोडं अपडेशन आहे याच्या बाबतीत तुम्हाला चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये हे करेल. पण 2023-24 जर विचारलं ना तर मुंबईचा जे आहे 3रा क्रमांक आणि 1 क्रमांक म्हटला तर इंदोरचा, 2 अहमदाबाद आणि 3 कुठला होता तर मुंबईचा. मुंबईचे सध्याचे आयुक्त कोण आहे? बीएमसीचे आयुक्त कोण आहे? पर्याय क्रमांक 1 इक्बाल सिंह चहल, 2 भूषण गगराणी, 3 अश्विनी भिडे, 4 संजीव जयस्वाल. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर भूषण गगराणी हे बीएमसीचे सध्याचे आयुक्त आहे. अटल सेतू MTHL ची लांबी किती आहे अटल सेतूची तर 21.8. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितली होती 21.8 ही अटल सेतूची लांबी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत नाव काय करण्यात आले तर पर्याय क्रमांक 1 लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, पर्याय क्रमांक 2 बाळासाहेब ठाकरे विमानतळ, 3 आंबेडकर विमानतळ, 4 मासाहेब जिजाऊ विमानतळ. ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. मुंबईतील कोणत्या ऐतिहासिक रुग्णालयाने नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाली आहेत तर पर्याय क्रमांक 1 जे रुग्णालय, 2 सेंट जॉर्ज, 3 गोकुळदास तेजपाल रुग्णालय, 4 कामा रुग्णालय. तर गोकुळदास तेजपाल या रुग्णालयाला सध्या नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाले. कामा रुग्णालय 26/11चा जो हल्ला झाला होता तर कामा रुग्णालयात हा सुद्धा हल्ला झाला होता. तुम्ही ह्याच्यावरून कामा रुग्णालय सुद्धा लक्षात ठेवू शकता. मुंबई आशियातील पहिली हायड्रोजन कचरा संकलन गाडी कोणी लॉन्च केली? पर्याय क्रमांक 1 टाटा मोटर्स, पर्याय क्रमांक 2 रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अशोक लेलँड, पर्याय क्रमांक 3 महिंद्रा अँड महिंद्रा, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 अदानी ग्रीन एनर्जी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे रिलायन्स इंडस्ट्री आणि अशोक लेलँड. असं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातं की मुंबईतील आशियातील पहिला हायड्रोजन कचरा संकलन रिलायन्स इंडस्ट्री यांनी कोणासोबत तयार केले तर याचं उत्तर अशोक लेलँड असणार त्यावेळेस. प्रश्न क्रमांक 32 बघूया. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर काय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक 1 इंटरनॅशनल बिझनेस सेंटर, पर्याय क्रमांक 2 मुंबई सेंटर पार्क उद्यान, पर्याय क्रमांक 3 क्रिकेट स्टेडियम, 4 मेट्रो कारशेड. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर मुंबई सेंट्रल पार्क. 1 मिनिट मी पाणी पितो. प्रश्न क्रमांक 16 बघूया. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक आत्ता कोणाचे नाव दिले तर वांद्रे वरळी सी लिंकला एक माझ्याकडून एक चुकी झाली की मी तुम्हाला आधी सांगताना वांद्रे वरळी सी लिंकला संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं असं सांगितलंय तर तेवढं करेक्शन तुम्ही करू शकता. तर ह्याला योग्य उत्तर कुठलं आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं वांद्रे वरळी सी लिंकला नाव देण्यात आलंय. त्याच्यानंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL मुंबईतील शिवडेला कोणत्या ठिकाणाशी जोडते? पर्याय क्रमांक 1 वाशी, 2 नावाशेवा उरण, 3 पनवेल, 4 अलिबाग. ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर नावाशेवा ते उरण हे योग्य उत्तर आहे. मुंबईला सायबर सुरक्षेसाठी कोणती हेल्पलाईन क्रमांकाचं नाव करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 101, पर्याय क्रमांक 2 1930 सायबर क्राईम हेल्पलाईन, पर्याय क्रमांक 3 100, पर्याय क्रमांक 4 190 1090. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर 1930 सायबर क्राईम हेल्पलाईन. मुंबईतील पहिले फ्लोटिंग रेस्टॉरंट, फ्लोटिंग म्हणजेच काय पाण्यावर तरंगणारे
म्हणजे तलावात किंवा समुद्रात असं एका जहाजावरती असणार आहे असं म्हणता येईल याला. तर तरंगते उपग्रह उद्घाटन कुठे झाले? तर पर्याय क्रमांक 1 गेटवे ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 2 वरळी सी फेस, पर्याय क्रमांक 3 वांद्रे जेटी, पर्याय क्रमांक 4 गिरगाव चौपाटी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर वांद्रे जेटी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्याचे प्रस्तावित करण्यात आले? तर पर्याय क्रमांक 1 नानाशंकर शेठ, पर्याय क्रमांक 2 अहिल्यादेवी होळकर, 3 महात्मा फुले, 4 लोकमान्य टिळक. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर नानाशंकर शेठ. यांनाच काय म्हणतात? आधुनिक मुंबईचे जनक. आधुनिक मुंबईचे जनक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 मुंबईतील जे INS इंफाळे ही युद्धनौका कशासाठी चर्चेत होती? पर्याय क्रमांक 1 मुंबईत तयार झालेले पहिले स्टेल्थ गाइडेड मिसाईलचे डिस्ट्रॉयर म्हणून. तर हेच उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघूया. बेस्ट मुंबईतील जी बेस्ट बस आहे, मुंबईत प्रवासासाठी सुरू केलेले डिजिटल कार्ड जे आहे त्याचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 मुंबई कार्ड, 2 चलो कार्ड, 3 बेस्ट पे, 4 स्मार्ट ट्रॅव्हल. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर चलो कार्ड हे बेस्ट प्रवासाला डिजिटल कार्ड असे नाव देण्यात आले. तर प्रश्न क्रमांक 23 बघूया. मुंबईतील DB मार्ग पोलीस ठाण्याला देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याचा यादीत स्थान मिळालंय हे कोणत्या भागात आहे? पर्याय क्रमांक 1 अंधेरी, 2 ग्रँट रोड, 3 बोरीवली, 4 मानखुर्द. ते ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर ग्रँट रोड दक्षिण मुंबई. ग्रँट रोड दक्षिण मुंबई हे याचं योग्य उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 24 बघूया. मुंबई मेट्रो मार्ग 3च्या एका कोचला काय नाव दिले? प्रश्न क्रमांक 24. तर मुंबईतील पर्याय क्रमांक 1 मुंबई प्राईड, 2 म्युनिक, 3 वनी, 4 मोवा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर मुंबई प्राईड हे असे नाव दिले. प्रश्न क्रमांक 25 बघूया. नमो महिला शक्ती अभियान अंतर्गत मुंबई महिलांसाठी कोणती विशेष सेवा सुरू केली? तर पर्याय क्रमांक 1 तेजस्वनी सेवा, पर्याय क्रमांक 2 महिला स्पेशल टॅक्सी, पर्याय क्रमांक 3 पिंक रिक्षा, 4 वरीलपैकी सर्व. तर कुठली बस सेवा सुरू केली? तर तेजस्विनी बस सेवा. याच्यानंतर आपण आर्थिक प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1 मुंबईची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रावर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1 कृषी, पर्याय क्रमांक 2 सेवा व वित्त, 3 खाणकाम, 4 वनीकरण. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर सर्व्हिस आणि फायनान्स सेक्टर. आणि भारताचं सुद्धा विचारलं आलंय की भारताची अर्थव्यवस्था सर्वात जास्त ग्रो कोणत्या क्षेत्रात आहे? तर सेवा क्षेत्रात तुम्ही म्हणू शकतात. सगळ्यात जास्त सेवा क्षेत्र. त्याच्यानंतर कुठला क्षेत्र? उद्योग. आणि त्याच्यानंतर कुठला? शेती. प्रश्न क्रमांक 2 बघूया. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE ची जी स्थापना आहे कोणत्या वर्षी झाली आहे? पर्याय क्रमांक 1 1850, पर्याय क्रमांक 2 75, 3 1901, 4 1921. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर 1875 मध्ये BSE ची स्थापना झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑब्वियसली सगळ्या लहान मुलांना सुद्धा माहिती असणार आहे की RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला RBIचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. मुंबईला भारताची कोणती राजधानी म्हणतात? तर मुंबईला आर्थिक राजधानी. अजून मुंबई काय आहे? स्वप्नांची नगरी. स्वप्नांची नगरी सुद्धा मुंबईला म्हणतात. देशाची आर्थिक राजधानी. त्याच्यानंतर IT हब, सगळ्यात मोठं इलेक्ट्रॉनिक मार्केट सुद्धा मुंबईला आहे. असं भरपूर काही तुम्हाला मुंबईला आढळून येईल. त्याच्यानंतर JNPT हे बंदर कुठे स्थित आहे? प्रश्न क्रमांक 5. पर्याय क्रमांक 1 माझगाव, 2 नावाशेवा, 3 कुलाबा, 4 गिरगाव. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर नावाशेवा. नवी मुंबई इथे JNPT बंदर स्थित आहे. मुंबईतील कोणते हे जे JNPT बंदर आहे हे कृत्रिम बंदर आहे. जे मुंबई बंदर होतं त्याच्यावरील ताण कमी व्हावा म्हणून JNPT हे बंदर तयार करण्यात आलं. मुंबईतील कोणत्या भागाला बँकिंग हब किंवा फायनान्शियल डिस्ट्रिक्ट म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 धारावी, 2 BKC, 3 दादर, 4 अंधेरी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC. प्रश्न क्रमांक 7 बघूया. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे याची कोणती आर्थिक क्रियेसाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक 1 चामडे उद्योग लघु उद्योग, पर्याय क्रमांक 2 शेती, 3 लोहपोलाद, 4 विमान निर्मिती. ते याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर चामडे उद्योग व लघु उद्योग यासाठी धारावी हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिली कापड गिरणी 1854 मध्ये मुंबईमध्ये कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आधीच सुद्धा सांगून झालंय की कावसजी नानाभाई दावर.
काय, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी असे या कंपनीचं नाव होतं. मुंबईतील माझगाव डॉक हे प्रामुख्याने काय तयार करतात? पर्याय क्रमांक 1 विमाने, 2 रेल्वे इंजिन, 3 जहाजे व युद्धनौका, 4 औषधे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर जहाजे व युद्धनौका हे माझगाव डॉक शिपयार्ड करतात. तर सेबी या भांडवली बाजार नियामक संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर सेबीचं सुद्धा मुख्यालय मुंबईला आहे. आणि सेबीची स्थापना विचारली तर 1988 मध्ये, जुलै 1988 मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली. सेबी काय करते? शेअर बाजारावरती किंवा भांडवली बाजारावरती नियंत्रण करण्याचा काम सेबी करते. प्रश्न क्रमांक 11 बघूया. मुंबई पोर्ट ट्रस्ट MPBT ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक 1 1873, 2 1947, 3 1990, 4 1853. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर 1873 मध्ये MBPT ची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 12 बघूया. मुंबईतील तुर्भे येथे कोणत्या प्रकारचा प्रकल्प स्थित आहे? तर आधी सुद्धा सांगून झाले की BARC इथे BARC भाभा अणुशक्ती केंद्र हे तुर्भे येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूया. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या हेतून बांधलं होतं? तर राजा जॉर्ज 5 याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधलं होतं. त्याच्यानंतर मुंबईतील दलाल स्ट्रीट कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक 1 भाजी मार्केट, 2 शेअर बाजार, 3 कपडा बाजार, 4 स्वर्ण बाजार. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजारसाठी दलाल स्ट्रीट प्रसिद्ध आहे. मुंबई उपनगरातील स्पीज हे विशेष आर्थिक क्षेत्र कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मालाड, 2 अंधेरी, 3 बोरीवली, 4 कुर्ला. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर अंधेरी इथे स्पीज विशेष आर्थिक क्षेत्र आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये एअर इंडियाचे मुख्यालय कुठे आढळतं? पर्याय क्रमांक 1 नरिमन पॉइंट, 2 सांताक्रूज, 3 जुहू, 4 कोलाबा. तर याचं योग्य कुठलं आहे उत्तर? तर नरिमन पॉइंट इथे मुंबईचं एअर इंडियाचं म्हणजे मुख्यालय आढळतं. तर एअर इंडियाची जी घटना झाली आहे त्या आधारावर तुम्हाला एअर इंडियाचं मुख्यालय सुद्धा मुंबईमध्ये जे पेपर देणारे पोलीस भरतीचा पेपर देणारे त्यांच्यासाठी महत्वाचा असू शकतो. प्रश्न क्रमांक 17 बघूया. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे हे मुख्यालय कुठे आहे? तर नवी मुंबई, बेलापूर इथे कॉटन कॉर्पोरेशन याचं मुख्यालय आहे. मुंबई इथे कोणते रेल्वे विभागाचे मुख्यालय आहेत? तर पर्याय क्रमांक 1 मध्य रेल्वे, 2 पश्चिम रेल्वे, 3 वरील दोन्ही, 4 दक्षिण रेल्वे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर वरील दोन्ही. मध्य रेल्वे इथे कोणतं हे आहे? तर CSMT. आणि पश्चिम रेल्वे इथे चर्चगेट. आणि चर्चगेटला कोणाचं नाव देणार आहे? CD देशमुख यांचं नाव याला देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघूया. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य आधार असलेली बेस्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर बेस्ट या बसची स्थापना कधी झाली आहे? तर 1926 मध्ये बेस्टची स्थापना करण्यात आली. मुंबईतील समुद्र किनाऱ्याजवळ कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि खनिज तेल सापडतात? तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी आहे, 2 बॉम्बे आहे, 3 अरबी आहे, 4 कोकण आहे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर बॉम्बे आहे किंवा मुंबई आहे इथे खनिज तेलाचे साठे सापडतात. प्रश्न क्रमांक 21 बघूया. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 1992, पर्याय क्रमांक 2 1980, 3 1975, 4 2000. याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर NSE ची स्थापना कधी झाली? तर 1992 मध्ये NSE ची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 22 बघूया. मुंबईतील सर्वात मोठे मासळी बाजार कुठे आढळतात? पर्याय क्रमांक 1 ससून डॉक, 2 गिरगाव चौपाटी, 3 जुहू चौपाटी, 4 वरळी. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर ससून डॉक इथे मासळी बाजार आढळतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 बघूया. मुंबईचा जोडणारा जो MTHL आहे, अटल सेतू आहे, याची आर्थिकदृष्ट्या कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर पर्याय क्रमांक 1 मुंबई पुणे, 2 शिवडी नाहसेवा, 3 वरळी वांद्रे, 4 कुलाबा मांडवा. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? शिवडी ते नाहसेवा. आणि अटल सेतूची लांबी किती? तर 21.8 किमी हे अटल सेतूची लांबी आहे. मुंबईतील जवेरी बाजार कोणत्या व्यापारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 लोखंड, 2 सोने व चांदी हिरे, 3 मसाला, 4 तांदूळ. तर जवेरी याच्यावरून आपण सोने व चांदी हिरे हे लक्षात ठेवू शकतो. नाबार्ड
नाबार्ड कृषी विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्ड कृषी विकास बँकेचे मुख्यालय मुंबई इथे आहे. तर अशा प्रकारे आपण 125 प्रश्न यामध्ये बघितले. यानंतर असंच बाकीचे जिल्हे सुद्धा आपण लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही आपण मार्गक्रमण अकॅडमीला जॉईन असावं, म्हणजे तुम्हाला येणारे सगळ्या व्हिडिओची माहिती बघेल. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला आवडलं असेल, अजून मी ह्यामध्ये काही सुधारणा करू शकतो, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता आपण लेक्चर कन्क्लूड करूया. धन्यवाद.